गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे। या युद्धाचे परिणाम जगातील सर्व देशांमध्ये जाणवू लागले आहेत। भारतापुढेही अनेक संकटे उभी राहताना दिसत आहेत। एकीकडे बेरोजगारी, महागाई असताना आता नव्या संकटांना जनतेला सामोरे जावे लागणार आहे। या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर निर्माण झालेले इंधन संकट आणि वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक मोठे आवाहन केलं आहे। देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी आपण पेट्रोल डिझेलचा वापर संयमाने केला पाहिजे आणि वर्क फ्रॉम होम सारख्या पर्यायांना पुन्हा प्राधान्य दिले पाहिजे, असे महत्त्वपूर्ण विधान पंतप्रधानांनी रविवारी केले। पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे पुढे काहीतरी मोठं घडत आहे याची पूर्वसूचना मिळत असून नव्या संकटांचा सामना करण्यासाठी जनतेने सज्ज राहावे असाच इशारा या आवाहनामागे आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनातील प्रमुख मुद्दे: भारताकडे तेलाचे पुरेसे साठे नाहीत, जेवणातील तेलाचा वापर कमी करा, पुरवठा साखळीत अनेक अडचणी वाढत आहेत, नागरिकांनी तेलाची बचत करावी, इंधनाची बचत करण्याचा दृढ निश्चय करण्याची गरज, पेट्रोल आणि डिझेलचा वापर मर्यादित ठेवावा, वर्षभर लग्नासाठी सोने खरेदी न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणादरम्यान केलं आहे। परदेशी दौरा किंवा पर्यटनासाठी परदेशात जाणार असाल तर असा दौरा पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकला, असंही मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं आहे। घरून काम करण्यास प्राधान्य द्या, वर्क फ्रॉम होमची संकल्पना आत्मसात करा, जास्तीत जास्त लोक घरून काम करतील याची काळजी घ्यावी। आपण कार वापरणारच असून तर कार पुलिंगचा पर्याय आवर्जून वापरा, इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर करावा। कार पुलिंग ही कार असलेली व्यक्ती एकटीच एखाद्या ठिकाणी जात असेल तर तिने त्याच ठिकाणी जाणाऱ्या इतरांनाही पैसे घेऊन सोबत न्यावं अशी संकल्पना आहे। रासायनिक खतांचा वापर 50% कमी करा, सौर ऊर्जेवर चालणारे सोलर पंप वापरा, डिझेलच्या पंपापेक्षा सोलर पंपांना प्राधान्य द्या। मेड इन इंडिया म्हणजेच भारतात तयार झालेल्या उत्पादन घेण्यात आलेल्या वस्तूंना प्राधान्य द्या, स्थानिक वस्तू अधिक प्रमाणात विकत घ्या, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे।